श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, दररोजच्या प्रमाणेच घरगुती कामं, घरातील कामं करत असताना आज म्हणजे असं एका मोठं संकटच ओढावल्यागत झालेलं होतं. आणि ते काय होतं तर ते मी आज तुम्हाला तर सांगणार आहेच. परंतु घरातील पसारा वगैरे आवरत असताना, आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की आमचं जे गावचं ठिकाण आहे त्याच्यामुळे, आणि आता हा म्हणजे वातावरण बदललेलं आहे, कुठून कुठून पावसाचं वातावरण देखील, आणि थोडा पाऊस देखील कधी कधी हा होतोय. आणि झालं असं की सकाळची कामाची घाई चाललेली होती, आणि सकाळची कामं करता करताच आवरावर देखील करायची चाललेली होती. आणि अचानकच असं झालं की म्हणजे एक घरातील डबा उचलला आणि त्याच्या खालून निघाला तो, म्हणजे एवढी मोठी इंगळी असे म्हणतात, काही लोक त्याला विंचू देखील म्हणतात. परंतु तो एवढा विषारी असतो ना, एखाद्याला असा चावला ना की पटकन असा, म्हणजे एखादा घाबरला तर त्याचं काही होऊ शकतं. तर अशा प्रकारे झालेलं होतं. आणि नेमकं जेव्हा म्हणजे मला तर तो दिसलाच नाही, मी डबा उचलला आणि तो कपाटावरती ठेवला, आणि त्याला काही सुद्धा नाही, संध्याकाळी ठेवलेला होता आणि त्याला सकाळीच उचललेला, म्हणजे एका रात्रीमध्येच उचललेला होता. तर अशा वेळेस ना त्याच्या खालून आपला जो राम आहे, म्हणजे मांजर आहे, काही लोकांना माहित असेल किंवा नसेल, माझ्या ब्लॉगमध्ये नेहमी रामाचा उल्लेख केला जातो. तर तर हा बघा आमचा राम आहे. आणि हा रामनवमी दिवशीच आम्हाला म्हणजे कोणीतरी सोडून दिलेला होता, तर तो सापडलेला आहे. तर त्या शौर्याने आणि परीला तो आवडला. तो बोलले की तो खूपच रडत होता, त्याच्या म्हणजे ओरडत होता, मेव मेव असं त्याचं चाललेलं होतं. त्याच्यामुळे त्याला घरी घेऊन आल्या. त्या बोलल्या की 2 दिवस झालं उपाशी आहे. आणि बघा, एखादा मुकं जनावर असतं ना, तर जेव्हा आपण त्याला जीव लावतो तर ते देखील आपलं रक्षण करत असतात. कधीही काहीही तुम्ही करा तर ते कधीच वाया जात नाही, हे देखील तेवढं सत्य आहे. आणि नेमकं असंच झालं की मी डबा उचलला, मी माझ्या कामामध्येच लक्ष माझं होतं, परंतु याने काय केलं की मी डबा उचलून त्याच्यावरतीच, म्हणजे डब्याच्या खालीच पाय देणार होती, परंतु तेवढ्यात तो माझ्या सतत अवतीभोवतीच असतो, कधीच म्हणजे मला एकटी सोडत नाही. संध्याकाळी जरी मी खाली ओटा उतरून जरी घराच्या पाठीमागे वगैरे जायला निघाली ना, तर तो पुढे पुढे असतो माझ्या, कधीच मला एकटं म्हणजे असं मी गेली आणि तो आला नाही असं कधीच होत नाही. आणि नेमकं असंच झालं की त्यावेळेस देखील मी डबा उचलला आणि तिथंच पाय देऊन वरती तो डबा ठेवणार होते. तर त्यावेळेस त्याने पटकन तिथं झेप घातली, आणि त्याला कसं दिसलं काय माहिती, माझं तर लक्षात नव्हतं. आणि त्याला दिसला तो म्हणजे विंचू, केवढा मोठा विंचू, इंगळी काय असेल ते असेल, आमच्या इकडे त्याला विंचू म्हणतात, काही लोक त्याला इंगळी म्हणतात. परंतु तो तेवढाच खूप विषारी देखील असतो. त्याची नांगी पहा, पाठीमागचं त्याचं जो, आणि असताना तो किती मोठा आहे यावरूनच समजतंय की त्याने खूपच हानी देखील केली असते. आणि हा जो विषारी प्राणी आहे ना, तो शेतामध्ये आढळत असतो. परंतु आताच म्हणजे सुरुवातीला पाऊस वगैरे पडायला लागले ना की ते बाहेर निघतात, असे जे जीव असतात ना, तर इकडे गावाकडच्या ठिकाणी सतत ते पाहायला देखील भेटत असतात. आणि आणि ते सतत पाहायला देखील भेटत असतात. त्याच्यामुळे ना अशा काही गोष्टी असतात की त्याच्यापासून सावध राहणं खूपच गरजेचं असतं. आणि आपला जो रामा आहे ना, त्याने खरोखरच माझ्यासाठी खूप मोठं केलेलं आहे. आणि त्यानं ना माझा जीवच वाचवला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मी त्याला काही नाही देत. खरंच संध्याकाळी माझं जेवण झाल्यानंतर दुधाचा किंवा चपातीचा, काय भाकरीचा काला वगैरे, दूध काला ठेवत असते, म्हणजे बारीक कुस्करून. आणि सकाळचं कधी दूध ओतत असते किंवा कधीतरी त्याला चपाती वगैरे टाकत असते. संध्याकाळीच त्याला दूध काला असतो. सकाळचं फक्त कधीतरी शौर्य आर्याने जर पाहिलं ना तर त्याला दूध ओतत असतात, नाहीतर काहीच नाही हो, एवढंच मी त्याला देत असते. तर त्याने ना माझा जीव वाचवला. खरोखरच मला ना, म्हणजे मला एकतर त्या गोष्टीचं, म्हणजे मला चावला नाही हे भाग्यच म्हणावं लागले, ही स्वामींचीच कृपा म्हणावी लागेल. परंतु त्याने ना, मी त्याला जेवण देते किंवा आम्ही त्याला प्रेम देतो, याचं त्यानं केवढं मोठं म्हणजे उपकाराची फेड केली असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण त्याने पटकन येऊन झेप घातली. तुम्ही जेव्हा पाहाल ना त्याला, तर तो खरोखरच खूप मोठा इंगळे आहे. तुम्ही पाहिल्यानंतर देखील मला, जेव्हा मी पटकन म्हणजे बघितलं की हा पटकन घेऊन काय बाहेर गेला, म्हणून मी त्याच्या पाठीमागे गेले. तर आणि त्यानं महत्वाचं म्हणजे घरामध्ये नाही, तर त्याने घराच्या बाहेर गेला. आणि बाहेर गेल्यानंतर त्याने तिथं त्याला मारायला सुरुवात केली, म्हणजे त्या विंचूला, इंगळी जो आहे ना, तर त्याला मारायला सुरुवात केली. आणि तिथं गेल्यानंतर त्याने त्याला मारलं, आणि खूप वेळ त्याच्याशी काय त्याचा खेळ वगैरे चाललेला होता. आणि त्याच्यानंतर ना
त्यांनी त्याला मारून टाकलं. तर असा जो प्राणी आहे, दिसायला खूपच छोटे असतात परंतु विषारी देखील तेवढेच असतात. तर आपल्या रामाने ना खरोखरच म्हणजे त्याच्यासाठी शब्दच नाही. म्हणजे एवढा आपण त्याच्यावर जीव लावतो ना, खरोखरच काही असू द्या, तुमच्या दारातील कुत्रा असू द्या किंवा तुमच्या घरामध्ये एखादं छोटंसं मांजराचं पिल्लू काही असू द्या, तुमच्या दारातील गायी असू द्या, परंतु ते नेहमी माणसांना देतच आलेले आहेत. मग ते प्रेम असो किंवा त्यांचं रक्षण असो, खूप काही हे ते करतच असतात. आणि हे सर्व फक्त ना या छोट्याशा जीवानं केलेलं आहे. त्यामुळे त्याचे जेवढे उपकार मानावेत ना ते खरोखरच कमी देखील आहेत. आणि त्याला येऊन काही दिवसच झालेले आहेत, म्हणजे तो काही खूप वर्ष किंवा काही सुद्धा नाही, काही दिवसांचा तो आमच्या घरामध्ये आलेला मेहमान आहे. तर त्याने एवढ्या दिवसामध्ये मन तर जिंकलेलं आहेच आहे, कारण आमच्या घरामध्ये जेव्हा तो आला ना तेव्हापासून आम्ही सर्वजण त्याच्यावर प्रेम करतो. त्याला म्हणजे त्याच्या अंगावरून हात वगैरे फिरवतो, त्याची जेवढी होईल ना तेवढी केअर वगैरे करतच असतो. आणि महत्वाचं म्हणजे त्याला जेव्हा एक जरी हाक मारली ना तरीच तो लगेचच धावून येत असतो. तर तुम्हाला मी दाखवते, त्याला हाक मारते आणि तुमच्या समोरच आहे, मी तुम्हाला त्याला दाखवते. आणि बघा तो एका हाकेमध्ये कशा प्रकारे येतोय तो. बघा तो तिथं सोफ्यावरती बसलेला आहे आणि मी इथं बेडवरती बसलेले आहे. अवधूत आपला झोपलेला आहे. बघा तिथं आहे तो, मी इथं आहे, एवढा अंतर आहे. आता त्याची रिॲक्शन बघा. रामा बघा, बघितलं त्यानं, बघा हे बघा. रामा ये, हे बघा आला तो माझ्याच एका हाकेमध्ये तो इथं आला. रामा बघा बघ काय म्हणजे राम आहे. रामा रामा असं असतं जीव लावल्यानंतर. स्वतःच्या मुलांवर एवढं प्रेम करतो, एवढा जीव लावतो, पण ते सुद्धा एका हाकेत येत नाहीत आपल्याजवळ. पण हे बघा लगेच आला जवळ एका हाकेमध्ये. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की काही असो, आज तो मला इंगळी किंवा इंचू काही असो, तो जर चावला असता तर मला किती त्रास सहन करावा लागला असता. परंतु या रामामुळे किंवा या छोट्याशा पिल्लामुळे मला म्हणजे जो त्रास होणार होता ना तो झाला नाही. म्हणून जे काही तुम्ही कराल ना ते कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.